काल अमोल मिटकरींच्या एका वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांची संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। यामध्ये आता काही जणांना मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय किंवा ते ताब्यात घेण्यासाठी त्याविषयीची प्रक्रिया सुरू आहे। आणि दुर्दैवाची बाब अशी की यामध्ये मनसे कार्यकर्ते जे होते त्यांचा एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। याविषयी संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत बोलण्यासाठी। सर, तुमची काय प्रतिक्रिया आहे या घटनेवर? अतिशय दुःखद गोष्ट आहे। असं आहे, कुठल्याही पक्षाचा एखादा चांगला कार्यकर्ता गमावणं हे ते त्या पक्षासाठीचं कधीही न भरून येणारं नुकसान असतं। ते आमचं झालं आहे, त्याच्या कुटुंबियाचं झालं आहे आणि 28 वर्षाचा अवघ्या 28 वर्षाचा तरुण असा अचानक जातो। मला असं वाटतं कुटुंबाला सुद्धा त्याचं दुःख आहे, पक्षाला सुद्धा दुःख आहे, आम्हाला सर्वांनाच त्या गोष्टीचं खरोखर दुःख आहे। आणि अमोल मिटकरींनी जे वक्तव्य केलं होतं त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी अजूनही त्यांची भूमिका मागे घेतलेली नाही आहे। कुठली हे जे काही त्यांनी वक्तव्य केलं, हां ठीक आहे, त्यांनी वक्तव्य केलं, आम्ही आमच्या पद्धतीने त्याचं उत्तर दिलं। आणि आता मिटकरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की महायुतीतून मनसेला बाहेर करण्यात यावं अशा आम्ही महायुतीत कधीच नव्हतो। आम्ही जो पाठिंबा दिला होता तो मोदी साहेबांसाठी दिलेला, फडतूस मिटकरीसाठी दिला नव्हता। आणि सर, काल आणखीन एक वाद झालेला जांभोरी मैदानामध्ये ठाकरे गट आणि मनसैनिकांमध्ये, तर ते काय एकूण प्रकरण आहे? मुळात असं आहे की जांभोरी मैदानामध्ये जे बांधकाम झालेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांचा आम्ही कट्टा बांधतो असं सांगितलं आणि अख्खी 10 वाराची रूम खोली ही त्यांनी तिथे बांधलेली आहे। आमचं म्हणणं आहे मैदान ही मुलांसाठी खेळायची जागा आहे, तिथे अशा प्रकारे अतिक्रमण करून जागा बांधू त्यांनी नये ही आमची मागणी आहे आणि तीच आम्ही लावून। आणि हे जेव्हा आम्ही तिथे जेव्हा बांधत होते त्यावेळेला जेव्हा आम्ही पोचलो तिथल्या अनेक नागरिकांनी आमच्याशी संपर्क केला किंवा अशा तऱ्हेने अनधिकृत बांधकाम चालू आहे। आम्ही तिकडे पोचलो, PWDचे अधिकारीसुद्धा आले, त्यांनी स्टॉप वर्क पण दिली, पण दुर्दैवाने तिकडे अशा प्रकारे झुंडशाही करत आमच्या जर अंगावर कोण आले तर आम्ही अंगावर आलेल्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही। आणि मग आता तुम्ही आंदोलन त्याविषयी करणार आहात? निश्चितपणे जोपर्यंत अनधिकृत बांधकाम तिकडनं हटवलं जात नाही आमचा संघर्ष चालू राहील। आणि मिटकरींच्या वक्तव्यानंतर अजूनही आणखीन प्रतिक्रिया उमटणार आहेत की तुम्ही या विषयाला आता थांबवताय? विषय थांबवायचा किंवा ह्याचा नाही आहे, मला असं वाटतं मिटकरींनी त्यांचं थोबाड बंद ठेवावं एवढी माझी त्यांना विनंती आहे। तर हे होते संदीप देशपांडे आपल्यासोबत। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा टाइम्स डिजिटल। कॅमेरा पर्सन अनिल गुरुवांसह सुजाता शेकडे, मुंबई। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।